मला सांगा, एवढा चांगला व्ह्यू असताना कोणाचं रूमच्या बाहेर पडायचं मन करेल? बाहेर ना एवढं चांगलं वातावरण होतं, पण हॉटेलवाल्यांचं 10 वाजेपर्यंतच ब्रेकफास्ट आहे असा आम्हाला कॉल आला. मग काय, आम्हाला उठून बाहेर पडावंच लागलं. पटकन जाऊन आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा रूमवर आलो आणि स्विमिंग कॉस्ट्युम्स घालून आम्ही पूलकडे गेलो. पण प्राव्या मात्र थोडा वेळ खेळल्यानंतर म्हणायला लागली की मम्मा चल रूममध्ये परत जाऊया. तिकडे जास्त वेळ न घालवता आम्ही रूमवर परत आलो. आंघोळ वगैरे करून रेडी झालो. तर आत्ता आम्हाला महाबळेश्वरला जायचं होतं. म्हटलं चला पटकन रेडी होऊया. पण आपण कितीही म्हटलं ना की लवकर रेडी होऊ, उशीर हा होणारच. कारण काय ना, आमच्याबरोबर 2 छोटी छोटी मुलं होती आणि त्यांच्या मागे मागे करण्यातच आमचा खूप वेळ जात होता. महाबळेश्वरला फायनली एंटर केलं. आम्ही आधीच ठरवलं होतं की आम्हाला जास्त पॉईंट्स वगैरे बघायचे नाही आहेत. आम्ही फक्त लाँग ड्राईव्हसाठी तिथे गेलो होतो. छान तिकडचा व्ह्यू एन्जॉय केला आम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे का, महाबळेश्वर आणि पंचगणी दोन्हीमध्ये एंटर करताना आपल्याला पैसे द्यावे लागतात. प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली लोक आपल्याकडून पैसे घेतात. पण आम्ही आता ते दिले, कारण का आम्हाला आर्ग्यू करत बसायचं नव्हतं. हॉटेलवर परत येताना आम्ही विचार केला की मॅप्रो गार्डनमध्ये एक स्टॉप घेऊया. तिकडे आम्ही हा ओव्हरप्राईज पिझ्झा खाल्ला आणि त्यानंतर प्राव्याला खायचे होते चॉकलेट्स, म्हणून आमच्या मॅडमने तिकडच्या स्टाफबरोबर फ्रेंडशिप करून घेतली. मग काय, तिला फ्रीमध्ये हवे तेवढे चॉकलेट्स मिळाले. त्यानंतर आम्ही हॉटेलवर परत आलो. थोड्या वेळ तिकडच्या प्ले एरियामध्ये टाईमपास केला आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आम्हाला रेडी व्हायचं होतं. पण त्याआधी आमच्या लेकींना डान्स करायचा होता. थोड्या वेळ त्यांच्यावर डान्स करून मी मस्त माझा बर्थडे ड्रेस घालून रेडी झाले. आज आम्ही डिनरसाठी बाहेर न जाता हॉटेलमधल्याच रेस्टॉरंटमध्ये डिनर करणार होतो. आम्ही छान छान फूड ऑर्डर केलं. पण बघा ना, बर्थडे असू दे किंवा दुसरं ओकेजन, आईच्या ड्युटीज काही संपत नाही. प्राव्याने थोडी चिडचिड करायला स्टार्ट केली होती आणि तिला आता माझ्याच हाताने खायचं होतं आणि मला तिला उपाशी झोपून द्यायचं नव्हतं, म्हणून मी तिला व्यवस्थित भरवून घेतलं. माझंही जेवण झालं आणि मी थोडीशी सॅड होऊन रूमवर परत आले होते, पण मला केक कट करायला मिळाला नव्हता. तर माझ्या नवऱ्याने काय केलं माहिती आहे, मला आवडणारा कॅरेमल कस्टर्ड तो घेऊन आला. चला, आता नेक्स्ट डे होतं आमचं चेकआउट, पण त्याआधी आम्ही खूप मजा केली आहे. काय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.